आवडे ए आवडे तू इथे बसलीस होय? हा गावडे ही पोरं कवा उठायची ग? मला लय उशीर झालाय बघ. मी जरा रानातनं जाऊन येतो. अहो धनी जरा थांबा, भाकर तुकडा खाऊन जावा जरा. झालंय पा आताच, उपाशी पोटी जाऊ नका. थांबा जरा. नाही मला लय उशीर झालाय, मला जायला पाहिजे. आणि त्या गजाची जरा उठीव आता. मी जातोच. गजा, अरे गजा, अरे उठ की बाबा, तुला कॉलेज आहे की नाही? काय जायचं नाही म्हणतोस होय? का रे बाबा? बस मुडद्या घरात. सोने, ए सोने, ए बाई, मी जरा तुझ्या बासनी भाकर तुकडा देऊन आले बघ. तोपर्यंत जरा घरातली कामं उरकून घे. उरकशील ना बाळा? उरका तेवढी. राजा ललकारी अशी दे. अहो धनी या जरा, या भाकर तुकडा खाऊन घ्या. या या बसा. अहो धनी कवाच्यानं काम करताय, बसा. सकाळच्यानं काय बी खाल्लं नाही पहा तुम्ही. खाऊन घ्या, खाऊन घ्या. धनी अहो या बारच्याला कांदा लय झाक झालाय हो आपला. हा झाक तर झालाय. मी काय म्हणतो आवडे, या बारच्याला आपल्या कांद्याचं जेवढं पैक येतील ना, त्यातून आपल्या सोनीचं लग्न आपण मोठ्या थाटामाटात लावून देऊ बघ. अहो सोनीचं लग्न लावून द्याल, पण त्या गजाचं काय? आता गजाने काय केलं? अहो सकाळी रडत होतं, म्हणा मी कॉलेजाला जाणार नाही. सगळ्या पोरासनी नवीन कपडा हाय, नवीन सगळे दप्तर आहेत, गाड्या आहेत, आणि याला काय बी नाही बघा. असं म्हणतीस? मग एक करू, अगोदर आपल्या सोनीच्या लग्नाचा बार उडवून देऊ, त्याच्यानंतर आपल्या गजाला गाडी बी घेऊन देऊ, आणि काही पैसे उरलं की नाही तुझी गहाण ठेवलेली दागिनं बी घ्यानो आपण सोडून. बया माझं दागिनं बी आणणार? हो बाई, सगळं करू आपण. तू फक्त धीरानं घे, मी सगळं करतो. काय बी काळजी करू नको बघ. आणि मी काय करतो आता, सावकाराकडे जाऊन येतो. पैशाचं काही जुगाड लागतोय का ते बघतो सोनीच्या लग्नासाठी. आणि तू आता घरला जा बघ. आता सोनीला जास्त काम नको लावू बाई, पोरीचं लगीन येणार आहे आता जवळ. जा आता तू घरला जा. बर बर धानी मी जाते, पण या लवकर या घरला, लवकर या. हा नाम्या, किती दिवस झालं त्याने पैसे घेतलं माझ्याकडनं, आणि परत करण्याच्या नावानं शिमगा आहे याचा. येऊ दे याला, बघतोच याच्याकडं. राम राम सावकार, राम राम. काय राम राम करतोस? अरे माझं घेतलेलं पैसे देणार कधी? माहित आहे तुझी जमीन माझ्याकडे गहाण आहे. अरे पण मी सावकार जरी असलो तरी मला पण बायका पोरं आहेत की, मला बी काहीतरी खर्च असतो की नाही. कधी देणार आहे तू पैसे? सावकार या बारच्याला माझा कांदा लय झाक आलाय बघा, त्याचं बक्कळ पैसे येतील. त्या पैशातून अगोदर मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकन. या बारच्याला माझ्या पोरच्या लग्नासाठी थोडी मदत करा जरा. बर बर बघून घेऊ, जा. पटकन जातो, आवडीकडे जातो. तुला सांगायचंच राहिलं, सोनीला पाहुणं बघायला यायचं. आवडे, अगं या आवडे, अगं आपल्या सोनीसने आज पाहुणं बघायला यायचं बघ. चहा कांदा पोहा आहात ना घरात? काय नाही? अगं मग चहा तरी ठेवशील ना? जाऊ दे, या बारच्या चहाच ठेव. काय करू, माझ्याकडे पैक बी नाहीत. लग्न जमलं की नाही नंतर बघू. हे बघ पाहुणं बी आलं. या 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 पाहुणं, या या, बसा बसा बसा. सोने अगं चहा घेऊन ये. ठेव इथं, ठेव. पाहुणं कशी वाटली पोरगी? पोरगी तर तुमची चांगली आहे, पण देण्या घेण्याचं काय करणार? अहो या बारच्याला माझ्या कांद्याचं बक्कळ पैसे येतील बघा. तुम्हाला मी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं, आणि जे पाहिजे ते देईल बघा. बर बर जातो आम्ही, निरोप कळवतो तुम्हाला. आवडे, अहो रातच्याला लय धुकं पडलं होतं ग, मला लय भ्या वाटायला लागले. मी झालं रानात जाऊन बघतो काय झालंय कांद्याचं. अरे देवा, कांदा, माझा सगळा कांदा रोगटला रे देवा. आता मी कसं करू? आता मी काय करू? माझ्या सोनीचं लगीन कसं लावून देऊ मी? माझ्या आवडीचं दागिनं कसं सोडू? माझ्या गजाला गाडी कशी घेऊन देऊ? देवा काय केलं रे? हे तू काय केलं? आता माझ्याजवळ खरंच पर्याय नाही, माझ्याजवळ नाही पर्याय आता.
आवडे आपल्या पोरांची काळजी घे. आवडे मला शक्य झालं तर मला माफ कर. आवडे मला माफ कर. परिस्थिती कोणतीही असली, आज चांगले दिवस आहेत तर वाईट दिवस आहेत तर चांगले दिवस नक्कीच येतील. पण त्या परिस्थितीला हारून न जाता आत्महत्या हा पर्याय निवडणं हे खरंच चुकीचं वाटतं. आणि हाच जर विचार सगळ्यांनी केला तर आज जेवढी कुटुंब वाऱ्यावर आहेत, जेवढी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंब वाऱ्यावर पडलेत, ते नाही पडणार. धन्यवाद.